जय शिवराय मित्रांनो. धरणे तुटणे हे सर्वात धोकादायक घटनांपैकी एक आहे. कधीकधी हे धरणे संरचनात्मक कमकुवतपणे आणि नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी चुकीमुळे फुटतात, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भरपूर पाणी भरते आणि मानवी संसाधनांचे मोठे नुकसान होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 7 सर्वात मोठ्या धरणांच्या बिघडीबद्दल बोलू, जे कॅमेऱ्यात कैद झाले. या घटना केवळ भयानक नव्हत्या, तर सुरक्षितता आणि अभियांत्रिकीचे महत्त्व देखील समजावून सांगितले. चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया की हे धरण किती धोकादायक असू शकतात आणि जेव्हा ते तुटते तेव्हा लोकांच्या विनाशाचे कारण कसे बनतात. हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नक्की पहा आणि जर तुम्हा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आहे. तर चला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये 7व्या क्रमांकावर आहे इटावा धरण. खरे तर कोलंबियातील काउका नदीवर बांधलेलं या धरणाचे नाव इटावा धरण आहे, ज्याला हिंडो इंटग्रियाल असे म्हणतात. हा कोलंबियाचा एक महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प होता. कोलंबियाला स्वच्छ आणि परवडणारी वीज पुरवठा यावी म्हणून हे धरण बांधले जात होते. परंतु इटावा अगो धरणाच्या बांधकामादरम्यान अनेक समस्या आली. त्यापैकी सर्वात मोठी समस्या 2018 मध्ये बोगदा कोसळणे होती, ज्यामुळे धरण तुटण्याचा धोका निर्माण झाला होता. खरे तर पाणी थांबवून 1.24 पाणी धरून ठेवणारे ब्लॉक पॅनलचे दरवाजे आपोआप उघडतो आणि पाणी अनियंत्रित आणि वेगाने बाहेर पडू लागले. या घटनेचे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पाणी इतके वेगाने नियंत्रणाबाहेर जात होते की त्यामुळे जवळपासची सर्व गावे उद्ध्वस्त झाली. या घटनेमुळे सुमारे 1:15 वाजता हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि प्रकल्पात विलंब झाला, ज्यामुळे कोलंबियाला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. क्रमांक 6. थ्री गॅजेस धरण. जगातील सर्वात मोठे जलविद्युत केंद्र म्हणून ओळखले जाणारे थ्री गॅजेस धरण चीनच्या वीज गरजा पूर्ण करते. याशिवाय धरणामुळे नदीच्या पाण्याची पातळी नियंत्रित करून पुराचा धोका कमी झाला आहे. परंतु प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. या प्रकल्पासोबत अनेक आव्हाने आली. लाखो लोकांना आपले घर सोडावे लागले आणि अनेक ऐतिहासिक स्थळे पाण्यात बुडली. असे म्हटले जाते की 2 ते 3 किलोमीटर रुंद आणि त्यात इतके मोठे पाणी आहे की ते बांधल्यापासून पृथ्वीच्या हालचालीवरही परिणाम झाला आहे. हे धरण बांधल्यापासून ते तुटल्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात परिस्थिती आणखी गंभीर झाली. धरणाच्या भिंतीवर इतका दाब होता की आपत्कालीन दरवाजे उघडावे लागले. शेवटच्या क्षणी ते तुटण्यापासून वाचवले असले तरी त्यांची भिंतीची मजबूती आता चिंतेचा विषय बनली आहे. अभियंत्यांनी दावा केला होता की ही धरणे त्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी सहन करू शकतो, परंतु एकदा त्याची क्षमता पूर्णपणे भरली होती, त्याची भिंती तुटू लागल्या.